So see here, पुस्तक वर क्लोज करा. लक्ष इकडे राहील. पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यावर आपण पाहिलेले खूप वेळा झालेले की व्हॉट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, सो हियर पॅरामीटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. ओके, सो हियर देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर्स. दे आर डिसाइड द कोव्हॅलंट बॉन्ड नेचर. सो फर्स्ट ऑफ ऑल that is the first parameter, that is known as the bond angle. Okay, आता bond angle चे definition तुम्ही जर पाहिले, the angle between the orbitals holding the bonding electrons. Okay, so the angle between, okay, I mean the angle between the orbitals. Okay, holding the electrons. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं समजा आपला जो H2O जो मॉलिक्यूल आहे, ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मॉलिक्यूल आहे. मग हा जो काय अँगल असतो त्याचे आपण काय म्हणतो बॉन्ड अँगल किंवा अँगल बिटवीन द टू ॲटम. ओके, बरोबर ना. इथे तुम्ही जर पाहिलं हा जो काय अँगल आहे तर तो अँगल आपण मेजर करतोय. आता इथे काय म्हणलं की अँगल बिटवीन ऑर्बिटल्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन. ज्या ऑर्बिटलने त्या ठिकाणी काय केलेले ते इलेक्ट्रॉन त्याच्यात होल्ड केलेले आहेत त्यांच्यामुळे अँगल असणार आहे. that angle is nothing but the what bond angle. आपल्याला माहिती की in case of the sp आणि in case of sp2 आणि in case of sp3 जो bond angle तो डिफरंट आहे. in case of sp काय आहे 180 डिग्री, इथे 120 डिग्री आणि इथे 190 डिग्री 5. ओके, तर तो अँगल आहे. तर हा तुम्ही जर पाहिलं तर अँगल त्या ठिकाणी कमी कमी होत गेलेला आहे. जसं जसं त्या ठिकाणी हायब्रिडेशन वाढले किंवा ऑर्बिटल जसं इन्व्हॉल्वमेंट झाले. इथं दोनच ऑर्बिटल होते, 180 डिग्री अँगल होता. एक ऑर्बिटल वाढले, पी ऑर्बिटल 120 झाला. इथे एक ऑर्बिटल वाढले 109.5 डिग्री झाले. इथून पुढचे जर तुम्ही ऑर्बिटल्स जर पाहिले तर थोडाफार मायनर चेंजेस आहेत. ओके, किंवा इथं त्या ठिकाणी जो अँगल आहे तो कॉन्स्टंट राहते. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिंपल डेफिनेशन. द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर, that is nothing but this is called as the bond angle. तुम्हाला एका मार्कला विचारलं तुम्हाला एवढं सगळं द्यायचं. Now second one, this is very simple. Now second one, that is the bond enthalpy. So what is the enthalpy? What is the enthalpy? Enthalpy means what? We know. आपण पाहिले what is the enthalpy? Enthalpy म्हणजे काय? Enthalpy. So enthalpy is nothing but energy. Energy change. Total heat content. Heat energy. So enthalpy म्हणलेले. ओके, बॉन्ड एन्थाल्पी. सो काय म्हणताय? सो बॉन्ड एन्थाल्पी इज द अमाउंट ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड. ओके, बॉन्ड एन्थाल्पी म्हणले. सो अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल बॉन्ड. Okay, this is important. 1 mole bond. Okay, present between two atoms. Okay, एक बॉन्ड म्हणलेला आहे 1 मोल बॉन्ड. आता तुम्ही जर पाहिलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की बॉन्ड आणि ज्या ठिकाणी बॉन्ड एन्थाल्पी ती जर पाहिली तर बघा कार्बन आणि हायड्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी आहे 400 आहे. ओके, त्यानंतर हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे 390 आहे. त्यानंतर OH हा जो बॉन्ड आहे तो 460 आहे. ओके, त्यानंतर कार्बन तुम्ही जर पाहिलं तर तो 345 आहे. ओके, बॉन्ड एन्थाल्पी. त्याच्यानंतर कार्बन ऑक्सिजन तुम्ही जर पाहिलं तर 355 आहे. ओके, त्याच्यानंतर कार्बन डबल बॉन्ड जर पाहिलं तर 610. कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर 835. त्यानंतर कार्बोनिल ग्रुप असेल 724 आहे. त्याच्यानंतर सायनाइड तो जर ग्रुप असेल 854 आहे. आणि शेवटचा तुम्ही जर पाहिला हायड्रोजन रिलेटेड विथ तो 275. So this is nothing but the bond enthalpy. That means amount of the energy required to break 1 mole of the bond. 1 mole of the bond म्हटलेले. ओके, between two atoms. म्हणजे तुम्ही पहा कार्बन आणि हायड्रोजन या दोघांमध्ये असलेला बॉन्ड आहे दिस इज कोव्हॅलंट बॉन्ड. यू नो अबाउट दॅट. ओके, मग तुम्ही इथं बघा जे काय एनर्जी आहे ते एनर्जी व्हेरिएशन्स आहेत. कार्बन हायड्रोजन बॉन्डला 400 एवढी एनर्जी लागते. आता
ही जी एनर्जी आहे तर तुम्ही इथे काय म्हणलं की 1 मोल, सो याची काय युनिट असणार आहे, काय असणार आहे, एंथॅल्पी किलोजूल मध्ये मोजतात आणि इथं काय म्हणतात मोल. सो ही जी काही एनर्जी आहे तर एनर्जी कॅन बी मेजर इन केस ऑफ किलोजूल पर मोल. ओके, इथं काय म्हणलंय ब्रेक 1 मोल ऑफ द बॉन्ड, 1 मोल बॉन्ड. आता 1 मोल आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर एक्सप्रेसिंग ग्रॅम आपण पाहिले ते. सो इथं कार्बनचं मॉलिक्युलर वेट, हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट घ्यायचं आणि त्यांचं जे टोटल अमाउंट जे एवढी एनर्जी असणार ती ब्रेक करायची, तर आपल्याला ती किती असणार आहे किलोजूल पर मोल. समजा इथं कार्बन हायड्रोजन आहे 400 किलोजूल पर मोल. ओके, समजलं ना, म्हणजे एका मोलला किती एनर्जी लागणार आहे तर ती किती आहे 400 किलोजूल पर मोल. म्हणजे जेवढे बॉन्ड असतील तेवढं मल्टिप्लाय, बरोबर ना. समजा मिथेन आहे, मिथेनमध्ये 4 असे सीएच ग्रुप असतील तर 4 इंटू एवढं करायचं 400, तर तेवढी एनर्जी लागेल, बरोबर आहे. आता त्याच्यात पण काय होणार आहे की समजा 4 मॉलिक्युल्स आहेत. ओके, समजा इथं आहे, ओके. आता इथे पहा पहिला जो मॉलिक्यूल आहे CH, त्याला तुम्ही ब्रेक केलं, समजा हा मॉलिक्यूल ब्रेक केला, 400 एनर्जी लागली. म्हणजे तिन्ही नाही पण 400 जास्त लागलं तर कमी असेल, काय वाटतं मला. हा एक बॉन्डला किती लागते 400, बरोबर आहे. आता राहिले 3, म्हणजे तिघांना पण 400 जास्त लागलं तर कमी लागेल, ऑब्वियसली कमी लागेल ना. का, सुरुवातीला पहा इथं हायड्रोजन होता त्याच्यामुळे काय होतं स्टेरिक इंटरेस्ट जास्त होता, कार्बनमध्ये जो काय स्ट्रेस जास्त होता त्याच्यामुळे मॉलिक्यूल टाइटली काय होते. हा मॉलिक्यूल ब्रेक झाल्यामुळे काय रेटवर ताण कमी झाला, बाकीची हे ज्या 4-3 मॉलिक्यूल्स आहेत यांच्यावर पण स्ट्रेस कमी झाला. त्यामुळे काय झालं की याला एनर्जी सुद्धा ब्रेक करायला त्यात कमी एनर्जी लागेल. हा जो मॉलिक्यूल आहे याला सुद्धा ब्रेक करायला कमी एनर्जी लागेल आणि याला सुद्धा, म्हणजे काय इथं जर आपण म्हटलं की एका CH बॉन्डला 400 लागते तरी पहिल्या मॉलिक्यूलला 400 लागेल, दुसऱ्या मॉलिक्यूलला कमी लागणार असं नाही, बरोबर ना. समजते का. समजा एखाद्या याच्यामध्ये पाणी आपण तापवायला ठेवलं, बरोबर आहे. अर्ध पाणी आपण तापवलंय किंवा अर्ध पाणी तापवायला काढून घेतलं आणि अर्धच ठेवलं आणि अजून पाणी ओतलं, म्हणजे राहिलेल्या पाण्याला किंवा जे आपण ओतले पाणी ते लवकर तापेल ना. तसं इथं तुम्ही जर पाहिलं की इथं मागाशी आपण पाहिलं की पहिला जो CH बॉन्ड ब्रेक केला तर जास्त एनर्जी लागली, पण पुढचे जे 3 आहेत त्यांना एनर्जी कमी लागणार आहे. ओके, सो किंवा इथं बघा NH बॉन्ड आहे 390 आहे, OH बॉन्ड 460, म्हणजे किती एनर्जी दाखवलेली आहे इथं पहा. कार्बन कार्बन डबल बॉन्डला 610 आहे, ट्रिपल बॉन्डला 835 आहे. ओके, म्हणजे इथं काय झालंय किंवा इथं 345 आहे, म्हणजे काय डबल बॉन्ड वाढल्यामुळे काय होतं तुम्हाला मोर एनर्जी. आता इथं तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल तेव्हा हे बॉन्ड ब्रेक होतील, किंवा इथं तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल तेव्हा त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होतील. म्हणजे काय बॉन्ड एंथॅल्पी म्हणजे काय की द अमाउंट ऑफ द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल ऑफ द बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटम्स म्हणजे काय बॉन्ड आहेत ते बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचे आहेत, तर तुम्हाला एनर्जी लागणार दॅट इज नोन एज अ बॉन्ड एंथॅल्पी. ओके, सो दिस इज द सेकंड वन. बॉन्ड एंथॅल्पी कॅन बी मेजर्ड इन किलोजूल पर मोल. कारण काय किती मोल्स मध्ये आहे पर मोल्स मध्ये आपण हे करतोय आणि ती एंथॅल्पी इज मेजर्ड इन किलोजूल पर मोल. ओके, नाउ द थर्ड डेफिनेशन. ओके, so third definition that can be लिखो, that is bond length. Bond length, आता bond length चं डेफिनेशन काय बघा, it is the equilibrium distance between nuclei of two atoms इन मॉलिक्यूल मध्ये जे काही दोन ॲटम्स आहेत त्यांचे जे काही न्यूक्लिय आहे तर ते त्यांच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे. आता पहा समजा हा एक मॉलिक्यूल आहे, ओके, आणि हा एक मॉलिक्यूल आहे. ओके, आता ते दोन्ही मॉलिक्यूल एकमेकांना त्या ठिकाणी जॉईन्स आहेत. आता तुम्ही जर पाहिलं हा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलची ही रेडियस झाली, बरोबर ना, आणि या मॉलिक्यूलची ही रेडियस. आता हा जो मॉलिक्यूल आहे याचा सेंटर आणि हा सेंटर या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे दॅट इज बॉन्ड लेंथ, बरोबर ना. समजते ना. इथे काय म्हणलं की इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लिय ऑफ द टू ॲटम्स इन मॉलिक्यूल मध्ये दोन त्या ठिकाणी समजा ॲटम्स आहेत किंवा दोनापेक्षा जास्त पण असते. समजा इथे अजून एक मॉलिक्यूल आहे, ओके, तर हे जे डिस्टन्स असणार अशा पद्धतीचं डिस्टन्स, ओके, दॅट इज नथिंग बट द बॉन्ड लेंथ.
ओके, सो बॉन्ड लेंथ म्हणजे काय, इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ द टू ॲटम्स. ॲटम्स मध्ये मॉलिक्यूल मध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्स मध्ये आता ते एकमेकांच्या क्लोज असतील तर काय असणार आहे, समजा हे एकमेकांच्या क्लोज होते. ओके, समजा असा असेल तर सो इथं काय असणार आहे, बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे, कारण का डिस्टन्स त्या ठिकाणी काय तर जास्त असणार आहे. आता इथं आपण मागाशी पाहिलं होतं की इथं हे एकमेकांच्या जवळ होते त्यामुळे बॉन्ड लेंथ कमी होती, बरोबर ना. आता इथं बॉन्ड लेंथ कमी आहे आणि इथं बॉन्ड लेंथ जास्त आहे, मग बॉन्ड लेंथ आपली कोणाची जास्त असते, समजते ना. इथं बॉन्ड लेंथ काय आहे, कमी आहे आणि इथं बॉन्ड लेंथ जास्त आहे, मग बॉन्ड लेंथ आपली जास्त कोणाची असेल, यस. सो बॉन्ड लेंथ आपली is inversely proportional to bond length. असं जर मी म्हटलं तर ते बरोबर असेल का, समजतंय का. हे एकमेकांच्या लांब आहेत, बॉन्ड लेंथ आपली जास्त आहे आणि हे एकमेकांच्या जवळ आहेत, बॉन्ड लेंथ आपली सॉरी हे एकमेकांच्या त्या ठिकाणी लांब आहेत, सो यांची बॉन्ड लेंथ सुद्धा जास्त आहे. समजा यांची बॉन्ड लेंथ त्या ठिकाणी आता बॉन्ड लेंथ जी आहे तर ती बॉन्ड लेंथ पिकोमीटर मध्ये मेजर करतात, ती आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. समजा ही 100 पिकोमीटर आहे आणि ही 1 पिकोमीटर जर धरली समजा आपण, बरोबर आहे. मग आता इथं तुम्ही जर पाहिलं की इथं काय म्हटलंय की बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ आहे. म्हणजे जर बॉन्ड लेंथ वाढली तर एन्थाल्पी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर बॉन्ड लेंथ जर काय असणार आहे, लहान असणार आहे. तर आता इथे पहा हे दोन मॉलिक्यूल एकमेकांचे खूप लांब आहेत. ओके, त्याच्यामुळे काय की यांच्यामध्ये जो बॉन्ड लेंथ आहे ती जास्त आहे. आता यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ आहे. ओके, म्हणजे काय समजा साधा एक्झाम्पल जर पाहिजे, समजा पेन्सिल, ओके, किंवा मोठी पेन्सिल असेल समजा. ओके, मोठी पेन्सिल तुम्ही इझिली ब्रेक करू शकता. आता त्याच्यातून लहान छोटी पेन्सिल असेल, ओके, इथे पेन्सिल होती ब्रेक होणार नाही. आता ही जर पेन्सिल जर पाहिजे, ओके, याच्यापेक्षा अजून मोठी पेन्सिल असते आहे कोणाकडे, आहे कोणी सायकल बॅग तयार नको नका देऊ, तुटली तर घ्या, थोडी नाही, डोंट वरी, इन्शुरन्स काढलेला असेल. सो अजून तू वापरलेली पण नाही, दॅट इज गुड, इझिली ब्रेक होईल, बरोबर ना. कदाचित ब्रेक इझिली ब्रेक होईल, पण हे नाही होते, नाही होत. ओके, एनर्जी देऊन उपयोग नाही. सो इथं तसंच केले पहा, याला इझिली ब्रेक करता येईल नाही का, पण इथं काय होणार नाही की इझिली त्याला ब्रेक होणार नाही. त्याचं कारण काय आहे की इथं काय आहे तर डिस्टन्स कमी आहे. सो इथं आपण काय म्हणतो की बॉन्ड लेंथ, इथं बॉन्ड लेंथ कमी आहे, सो तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागेल. इथं बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे काय की तुम्हाला एनर्जी त्या ठिकाणी कमी द्यावी लागेल. ओके, सो इथं आपण म्हटलेलं आहे काय रिलेशन मांडले, दॅट इज द बॉन्ड लेंथ ऑफ पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. म्हणजे बॉन्ड लेंथ जर वाढली तर त्या ठिकाणी काय होणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी जी आहे तर ती कमी होणार आहे. आता ही काय आपली बॉन्ड लेंथ आहे, ती बॉन्ड लेंथ त्या ठिकाणी पिकोमीटर मध्ये आपण त्या ठिकाणी मेजर करतोय. पुस्तकामध्ये त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, म्हणजे OH ची जी व्हॅल्यू आहे 96 आहे किंवा CH ची आहे ती 107. ओके, म्हणजे त्या व्हॅल्यू तुम्हाला वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, म्हणजे त्या तेवढी एनर्जी तुम्हाला लागणार आहे. समजा OH ती आहे 96 पिकोमीटर. ओके, म्हणजे या दोघांमध्ये काय डिस्टन्स आहे तर ते 96 पिकोमीटर आहे. ओके, तर दिस इज नथिंग बट द बॉन्ड लेंथ. ओके, नाऊ याच्यामध्ये काय आहे आपल्याला शेवटची आहे ती डेफिनेशन आपल्याला पाहिजे. ओके, तो सुरुवातीला हे लिहून घ्या, राईट डाऊन दिस. मूवमेंट ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं नेक्स्ट वन आहे. आता हे जे आपण पाहिले पॅरामीटर्स तर हे रिलेटेड टू द कोव्हॅलेंट वन. ओके, सो fourth one, that is the dipole moment. Okay, dipole moment. आता I think तुम्हाला माहितीच असेल dipole moment स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी आहे. Yes, what is the स्केलर वेक्टर माहिती ना, काय म्हणतात स्केलरला काय म्हणतात.
So dipole moment is the product of magnitude of charge, product म्हणजे so separation product of the magnitude of the charge and distance of separation, so this is nothing but a dipole moment. Dipole दोन मॉलिक्यूल असतील त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल, बरोबर ना. समजा सपोज HF इथं काय आहे, इथं हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. सो डेल्टा निगेटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. यांच्यामध्ये काय होणार की डायपोल तयार झालं. मग आता याच्यामध्ये डायपोल तयार झालं काय होते, यांच्यामधलं जो काही मॅग्निट्यूड चार्ज आहे त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शन असणार आहे. सो डायपोल मोमेंट काय आहे तर ती वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर आहे. दोन टाइपच्या क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी आहे फिजिक्स मध्ये. स्केलरला फक्त काय असते, मॅग्निट्यूड असते. वेक्टरला मॅग्निट्यूड प्लस काय डायरेक्शन. म्हणजे तो काय असणार आहे की अशा पद्धतीने आता ही डायपोल मोमेंट आहे, डायपोल मोमेंटचं जे काय आहे तर ते अशा पद्धतीने दाखवतात. ओके, म्हणजे तर असं दाखवल्याचा अर्थ काय की इथं जो काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये काय डायपोल मोमेंट आहे, त्या डायपोल मोमेंटचं डायरेक्शन टुवर्ड द फ्लोरीन आहे. दॅट मीन्स फ्लोरीन हॅविंग द निगेटिव्ह चार्ज विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर. ओके, मग डायपोल मोमेंट म्हणजे काय की इट इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. ओके, किती मॅग्निट्यूड आहे, सो मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज इनटू डिस्टन्स ऑफ सेपरेशन. किती डिस्टन्स आहे, बॉन्ड लेंथ किती आहे, सो डिस्टन्स ऑफ द सेपरेशन. So this is the definition. Dipole moment is defined as it is symbol mu. Okay, product of magnitude of the charge and distance of separation. This is important. Dipole moment is vector quantity. Vector quantity म्हणजे काय, the quantity which have the both magnitude and direction. बरोबर ना, इथे डायरेक्शन दिसते. एरो इकडे दाखवण्याचा अर्थ काय की फ्लोरीन इकडे त्याचं मॅग्निट्यूड आहे, त्यानंतर एरो असा पद्धतीने आहे. आता याचं जे युनिट आहे ते आहे डी बाय, बरोबर ना. डी बाय म्हणजे ना डायपोल मोमेंटचं. ओके, मग आता याच्यामध्ये 1 डी बाय मीन्स, ओके, सो 1 डी बाय इज 3.33564 into 10 raised to minus 30 centimeter. This relation is important. ते पण लक्षात ठेवायचे. ओके, महत्त्वाचं आहे. डेफिनेशन लक्षात ठेवायची, त्याचा सिम्बॉल लक्षात ठेवायचे, वेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवायची, त्याचा एरो लक्षात ठेवायचा आहे. इथं त्याचं युनिट लक्षात ठेवायचं की डी बाय युनिट आहे. आणि 1 डी बाय म्हणजे काय तर 3.33564 into 10 raised to minus 13 सेंटीमीटर, बरोबर ना. म्हणजे मायनस आहे, प्लस नाही, मायनस आहे. ओके, सो मायनस 30 सेंटीमीटर आहे, तर ते लक्षात ठेवायचे. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट डायपोल मोमेंट. आता आपण एक मॉलिक्युलर पाहूया BeF2. ओके, माझा बेरिलियम आहे आणि हा F मॉलिक्यूल आहे आणि हा F मॉलिक्यूल आहे. ओके, सो हियर तुम्ही जर पाहिलं बेरिलियम हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. मग इथं काय होतंय की यांच्यामध्ये जो काही डायरेक्शन आहे तर ते अशा पद्धतीने आहे. ओके, तो जो काही डायपोल मोमेंट आहे तर ते डायपोल मोमेंट आता हे दोन्ही लेंथ आपल्याला व्यवस्थित दाखवेल. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटचं मॅग्निट्यूड कोणाकडे आहे, डायरेक्शन कोणाकडे आहे, टुवर्ड द फ्लोरीन, बिकॉज फ्लोरीन इज द मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर. आता हे झालं मॉलिक्यूल विदाउट लोन पेअर. आता जर मॉलिक्यूल विथ लोन पेअर असेल, मॉलिक्यूल विथ लोन पेअर जर असेल, आता अमोनिया मॉलिक्यूल जर पाहिला किंवा ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की अमोनिया मॉलिक्यूल वरती 3 हायड्रोजन्स आहेत आणि एक लोन पेअर आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर इथं अशा पद्धतीने, ओके, इथला त्या मॉलिक्यूलचं डायपोल मोमेंट इकडे असणार आहे आणि अशा पद्धतीने. ओके, तर इकडे हा जो नायट्रोजन बॉन्ड आहे याची डायपोल मोमेंट टुवर्ड्स नायट्रोजन आहे, याची
टुवर्ड्स नायट्रोजन, इकडे पण टुवर्ड्स नायट्रोजन, आणि हा जो काही नायट्रोजन आहे तर त्याची जी काही मॅग्नेट्यूड आहे किंवा त्याचा डायपोल आहे टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन पेअर. ओके, सो इथं नायट्रोजन वरती जी इलेक्ट्रॉन पेअर आहे त्याच्याकडे डायपोल मोमेंटचं त्या ठिकाणी फोर डायरेक्शन आहे. ओके, आता ते झालं एक मॉलिक्यूल जो लोन पेअर होती. अजून एक तुम्ही जर मॉलिक्यूल जर पाहिला समजा नायट्रोजन NF3 मॉलिक्यूल आहे. ओके, आणि इथं त्या पद्धतीने त्या ठिकाणी परत त्या नायट्रोजन वरती त्या ठिकाणी लोन पेअर आहे. ओके, आता इथं काय होतं हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह होता त्यामुळे डायरेक्शन टुवर्ड्स नायट्रोजन होतं. आता इथं तुम्ही जर पाहिलं की नायट्रोजन पेक्षा फ्लोरीन काय आहे तर तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, बरोबर ना. मग आता इथं काय होणार आहे इथं टुवर्ड्स फ्लोरीन असणार आहे डायपोल मोमेंटचं डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड. ओके, आणि इथं काय होणार आहे इथं अशा पद्धतीने याच्याकडे पण असणार आहे कोणाकडं लोन पेअर वरती. मग आता रिझल्टंट डायपोल मोमेंटची जी काय व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू अशा पद्धतीने खरं का इकडे एकच आरो आहे इकडे 3 आरो आहे. म्हणजे काय जास्तीची जी काय डायपोल मोमेंटची व्हॅल्यू आहे तर ती टुवर्ड्स फ्लोरीन आहे. ओके, तर इकडे आपण पाहिलं होतं की विदाउट लोन पेअर त्या ठिकाणी इक्वल डिस्ट्रीब्युशन होते किंवा त्या ठिकाणी त्या मॉलिक्युल्स वरती जाते. पण इथं तुम्ही जर पाहिलं की लोन पेअर असेल तर लोन पेअर वरती काय होतं की डायपोल मोमेंट आहे किंवा त्याचं जर डायरेक्शन तर लोन पेअरचं आहे. पण इथं जर पाहिलं की इथं काय केलंय की नायट्रोजन आहे पण त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम्स आहेत. मग काय होतंय की इथं जर पाहिलं की लोन पेअर पण आहे तिकडे पण डायपोल मोमेंट आहे, तिन्ही मॉलिक्युल पण तिकडे पण डायपोल मोमेंट आहे. बट इथं जर पाहिलं तर रिझल्टंट जी काय डायपोल मोमेंट आहे पूर्ण मॉलिक्युलची इज टुवर्ड्स द more electronegative character that is the fluorine. Okay, so this is the important thing that is known as the dipole moment. त्यानंतर याच्यामध्ये पाचवा त्या ठिकाणी कॅरेक्टर आहे that is polar covalent nature. आता हे polar covalent nature कशामुळे डेव्हलप होते? It is developed due to electronegative character of atoms. atoms जे काही इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं पोलार नेचर तयार होते. इथं आपण मगाशी पाहिलं होतं बघा समजा हा जो काही HF मॉलिक्यूल आहे बरोबर आहे. HF मॉलिक्यूल मध्ये आपल्याला माहिती आहे काय की याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे बरोबर आहे. साऊथ पोल नॉर्थ पोल त्या ठिकाणी तयार झाले. ओके, किंवा समजा HCl जो मॉलिक्यूल आहे मग इथं सुद्धा काय इथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे इथं डेल्टा निगेटिव्ह आहे किंवा HBr इथं डेल्टा पॉझिटिव्ह इथं डेल्टा निगेटिव्ह. ओके, सो इथं काय झाले की देयर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस पोलार नेचर ड्यू टू द इलेक्ट्रोनेगेटिव्ह कॅरेक्टर. आता याच्यामध्ये बघा फ्लोरीन जो आहे तो काय जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याच्यामुळे काय होतं की तो इलेक्ट्रॉन इथे स्वतःकडे घेतोय आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज होते. याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे काय होते की ऑलमोस्ट याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय की डायपोल डाय म्हणजे दोन साऊथ नॉर्थ पोल असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल इथं तसंच आहे इथं तसंच आहे. म्हणजे काय मग इथं हा जो काय तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. मग कोव्हॅलेंट बॉन्डच्या प्रेझेन्समध्ये जर मॉलिक्यूल असतील आणि ते शो डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मोर ऑर लेस at that time there is a polar covalent nature किंवा polar covalent bond तयार होते. म्हणजे काय की डिफरन्स आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह मुळे तर तिथं जो काय कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तर ते हा पोलॅरिटी नेचर. ओके, सो दिस इज नथिंग बट द पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स. ओके, सो दिस इज व्हेरी सिंपल. तर ही लक्षात ठेवायचे दॅट इज द डायपोल मोमेंट. एका मार्कावर डायपोल मोमेंटचे डेफिनेशन विचारतील. वेक्टर क्लास केलं ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर एरो त्यानंतर त्याचं युनिट अँड रिलेशन बिटवीन द सेंटीमीटर. ओके, सो राइट डाउन दिस 4 1 डायपोल मोमेंट.